आणि सुरुवातीलाच बातमी आहे सांगोल्यामधून। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार झुंपली आहे। मालवणमध्ये निलेश राणे यांनी केलेलं स्टिंग ऑपरेशन आणि आता माजी आमदार शहाजीबापू पाटलांच्या कार्यालयावर पडलेला छापा यामुळे तर शिवसेना शिंदे गट चांगलाच नाराज झालाय। या छापेमारीवरून शहाजीबापूंनी दीपक साळुंखेंवर हल्ला चढवत भाजपला देखील इशारा दिलाय। नेमकं हे प्रकरण काय घडलंय, सांगोल्यामध्ये राजकारण यानंतर आता कसं तापलंय, पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। शहाजीबापूंच्या कार्यालयावर भरारी पथकाचा छापा। छाप्यामागे दीपक साळुंखे यांचं षडयंत्र, शहाजीबापूंचा आरोप। पराभवापासून शहाजीबापू बिथरल्यात, दीपक साळुंखेंचं प्रत्युत्तर। सांगोल्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद आता विकोपाला गेला। काय झाडी काय डोंगर फेम शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर भरारी पथकानं छापा टाकला। महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सांगोल्यातील सभेनंतर लगेचच हा छापा पडलाय। त्यावरून शहाजीबापू पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। इतकंच नाही तर आपल्या कार्यालयावरील छापा हा माजी आमदार दीपक साळुंखे आणि मंत्री जयकुमार गोरे यांचं षडयंत्र असल्याचा आरोपही शहाजीबापूंनी केलाय। तर विधानसभेतील पराभवानंतर शहाजीबापू वैफल्यग्रस्त झाले। या निवडणूक निकालानंतर तर त्यांना वेड्याच्या दवाखान्यात दाखल करावं लागेल असं प्रत्युत्तर दीपक साळुंखेंनी दिलंय। मुळात तुमचं पहिलं वाक्य बदला की ही निवडणूक भाजप विरोधी शिवसेनाशी नाही। भाजपचा फक्त नगराध्यक्षाचाच कमळ आहे, बाकी खाली सगळं अपक्ष आहे। हे गाभरू इथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घडवून आणली, ह्याला काय ताळ नाही मिळणार। इथं लाल बावटा बी आहे, उबाटा बी आहे। मी उद्धव ठाकरेचा बी झेंडा त्यांच्याकडेच आहे, शेका पक्षाचा झेंडा त्यांच्याकडे आहे, भाजपचा झेंडा त्यांच्याकडे आहे, आरपीआयचा झेंडा त्यांच्याकडे आहे। कोणी केलं काल छापेमारी? आता पोलिसांनी केली एवढंच मी म्हणत, त्या पाठीमाग कोण आहे मला तर कसं कळणार। पोलिसांनी केली। राजकीय वर्तुळात कायम म्हटलं जातं की माझ्या मते ही छापेमारीचा सूत्रधार माजी आमदार दीपक साळुंखे आहे। दीपक साळुंख्यानं जया भाऊला काय स्टाईल मध्ये फोन केला असेल मी सांगतो। दीपक साळुंखे मायापेक्षा राजकारणात वाढत गेलाय। भाऊ एवढं केलं का झालं, धुळा झाला, याचा सुपडा साफ झालाय। ही गर्दी सोडाव, सभा मोठी बिठी आमच्यात असं होत असतंय। ती बापू नाटक कराय, त्या टिंगली टवाळ्या भाषण ऐकाय गर्दी होत असते, त्याला माणसं मत देत नसते। ते झालंय आपलं जुळलंय, ह्याला तेवढा जामाची रात्र करा म्हणजे होतंय असला फोन केला असेल। जेव्हा पोलिसांना म्हणलं उठा सुटा धरा बापूला, आवळा तिथे जाम करा, झालो आम्ही 4-5 जण। की उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर बापूच्या कार्यकर्त्यांनी एक चांगलं वेड्याचं हॉस्पिटल शोधावं। तो निकाल लागल्यानंतर बापूला कुठंतरी आता ऍडमिट करावं लागेल वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये, अशी बापूची परिस्थिती होईल। उगा उठायचं आणि बिन बुडायचा आरोप करायचे, दीपक साळुंखे ह्याच्या गाडीचा ड्रायव्हर आहे, दीपक साळुंखे त्याच्या गाडीचा ड्रायव्हर आहे। अरे तुझी बिन गाडी दीपक आबांनी चालवलेली आहे, मी असं काय लाजून लपून नसतोय। दरम्यान या छापेमारीवर खासदार संजय राऊतांना प्रश्न विचारला असता राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। नगरपालिकेसाठी सत्तेतील 3 पक्षांमध्ये स्पर्धा रंगली आहे, पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। ती नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता। मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते, ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले। आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार, हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा। शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत, त्यांची जी काय परंपरा आहे कामाची, त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्यातून बाहेर पडलो। पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढण्याचा आहे। दरम्यान जी काही चौकशी होतीये त्यात गांभीर्यानं घेण्यासारखं काही नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे।
खरं तर हे अपेक्षित होतं का आणि तुम्हाला या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे? ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाहीये. सांगोल्यात भाजप, शेतकरी कामगार पक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी युती केली आहे. त्यांच्या विरोधात शहाजी बापू पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गट लढतोय. सांगोल्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची ही सभा पार पडली. शिवसेनेच्या सभेतून शहाजी बापूंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. मात्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात शहाजी बापूंवर टीका केली नाही. यापूर्वी माझे आदर्श स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विरोधात मतं मागावी लागायची. मात्र यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवतोय याचा आनंद असल्याचं फडणवीस म्हणाले. तुमच्या तिथे काल रेड पडली त्यांच्या कार्यालयात. आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना, त्यांच्याकडे रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली. असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते. समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेली. इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात. एकीकडे मालवणमध्ये शिंदेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकारी केनवडेकर यांच्या घरी स्टिंग ऑपरेशन करत पैसे वाटपाचा आरोप केलाय. त्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आता माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर छापेमारी झाल्यानं महायुतीतील वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे. संकेत कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, सांगोला.